नमस्कार. आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या फोर्सिंग डाऊन ॲप ई-रोड्स प्रायव्हसी हर्ट्स बिझनेस या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला हे शब्द समजण्यास सोपे जातील. तर आजचे हे आर्टिकल सरकारच्या सर्व मोबाईलमध्ये संचार साथी ॲप सक्तीने प्री इन्स्टॉल करण्याच्या निर्णयावर टीका करते. कारण यामुळे गोपनीयता, संमतीचा अधिकार असे धोके निर्माण होऊ शकतात, असे या आर्टिकलमध्ये सांगितले आहे. सायबर गुन्हे रोखण्याचा उद्देश योग्य असला तरी सक्तीऐवजी जागृती आणि स्वेच्छेने वापर हा चांगला मार्ग असल्याचे या आर्टिकलमध्ये सांगितलेले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. फोर्सिंग, FORCING, फोर्सिंग म्हणजे जबरदस्ती करणे. ई-रोड्स, ERODES, ई-रोड्स म्हणजे हानी पोहोचवते किंवा कमी करते. मॅन्डेटिंग, MANDATING, मॅन्डेटिंग म्हणजे अनिवार्य करण्याचा आदेश देणे. मॅन्युफॅक्चर्ड, MANUFACTURED, मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे तयार केलेले. इम्पोर्टेड, IMPORTED, इम्पोर्टेड म्हणजे आयात केलेले. गव्हर्नन्स, GOVERNANCE, गव्हर्नन्स म्हणजे कारभार किंवा प्रशासन पद्धती. इकॉनॉमिक्स, ECONOMICS, इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थव्यवस्था किंवा आर्थिक विचार. ऑस्टेन्सिबली, OSTENSIBLY, ऑस्टेन्सिबली म्हणजे वरवर पाहता किंवा जणू काही. स्ट्रेंथन, STRENGTHEN, स्ट्रेंथन म्हणजे मजबूत करणे. सायबर सिक्युरिटी, CYBER, सायबर. SECURITY, सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी म्हणजे ऑनलाईन सुरक्षा. अँटी स्पॅम, ANTI, अँटी. SPAM, स्पॅम. अँटी स्पॅम म्हणजे नको असणारे संदेश रोखणारा. डिक्टॅट, DIKTAT, डिक्टॅट म्हणजे सक्तीचा आदेश. मॅन्युफॅक्चर्स, MANUFACTURERS, मॅन्युफॅक्चर्स म्हणजे उत्पादक कंपन्या. ॲप्रिव्हेन्शन्स, APPREHENSIONS, ॲप्रिव्हेन्शन्स म्हणजे भीती किंवा शंका. सर्वेलन्स, SURVEILLANCE, सर्वेलन्स म्हणजे पाळत ठेवणे किंवा नजर ठेवणे. इंट्रुजन, INTRUSION, इंट्रुजन म्हणजे घुसखोरी किंवा खाजगीपणात हस्तक्षेप. डायरेक्टिव्ह्ज, DIRECTIVES, डायरेक्टिव्ह्ज म्हणजे आदेश किंवा निर्देश किंवा सरकारचे सूचनापत्र. ले डाऊन, LAY, ले, DOWN, डाऊन. ले डाऊन म्हणजे ठरवणे किंवा नियम म्हणून सांगणे. इफेक्टिव्हली, EFFECTIVELY, इफेक्टिव्हली म्हणजे प्रत्यक्षात किंवा खरोखर. परमनंट, PERMANENT, परमनंट म्हणजे कायमचा. अप्रोअर, UPROAR, अप्रोअर म्हणजे गोंधळ किंवा विरोधाचा आवाज. ऑप्शनल, OPTIONAL, ऑप्शनल म्हणजे ऐच्छिक किंवा पर्यायी. कन्सेंट, CONSENT, कन्सेंट म्हणजे संमती किंवा मान्यता. ऑप्टिंग इन, OPTING, ऑप्टिंग. IN, ऑप्टिंग इन म्हणजे स्वतःहून सहभागी होणे. कॉर्नरस्टोन, CORNERSTONE, कॉर्नरस्टोन म्हणजे मुख्य पाया किंवा मूलभूत तत्व. डिनाईंग, DENYING, डिनाईंग म्हणजे नाकारणे. लॉन्च्ड, LAUNCHED, लॉन्च्ड म्हणजे सुरू केले. सस्पेक्टेड, SUSPECTED, सस्पेक्टेड म्हणजे संशयित किंवा शंका असलेले. फ्रॉड, FRAUD, फ्रॉड म्हणजे फसवणूक. ट्रस्टेड, TRUSTED, ट्रस्टेड म्हणजे विश्वासू किंवा विश्वसनीय. इन्स्टिट्यूशन्स, INSTITUTIONS, इन्स्टिट्यूशन्स म्हणजे संस्थान किंवा संस्था. अटेस्टिंग, ATTESTING, अटेस्टिंग म्हणजे सिद्ध करणे. वाईडस्प्रेड, WIDESPREAD, वाईडस्प्रेड म्हणजे मोठ्या प्रमाणात किंवा सर्वत्र. एनकरेज, ENCOURAGE, एनकरेज म्हणजे प्रोत्साहन देणे. ॲडॉप्शन, ADOPTION, ॲडॉप्शन म्हणजे स्वीकारणे किंवा उपयोग वाढ. इम्प्रेसिव्ह, IMPRESSIVE, इम्प्रेसिव्ह म्हणजे प्रभावी किंवा उल्लेखनीय. डिजिटल पब्लिक गुड्स म्हणजे सर्वांसाठी उपलब्ध डिजिटल सेवा. रुटीनली, ROUTINELY, रुटीनली म्हणजे नियमितपणे. व्हॉलेंटरीली, VOLUNTARILY, व्हॉलेंटरीली म्हणजे स्वेच्छेने.
प्री-इन्स्टॉल्ड PREINSTALLED प्री इन्स्टॉल्ड म्हणजे आधीपासून बसवलेले. पॉसिबिलिटी POSSIBILITY पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. डिजिटल डस्ट DIGITAL डिजिटल. DUST डस्ट डिजिटल डस्ट म्हणजे डिजिटल चिन्हे किंवा डेटा अवशेष. शायनिंग SHINING शायनिंग म्हणजे उल्लेखनीय किंवा उभा राहिलेला. सक्सेस स्टोरीज SUCCESS सक्सेस. STORIES स्टोरीज सक्सेस स्टोरीज म्हणजे यशोगाथा. असेंब्लिंग ASSEMBLING असेंब्लिंग म्हणजे जोडणी किंवा एकत्र करणे. जनरस GENEROUS जनरस म्हणजे मोठ्या प्रमाणात किंवा उदार. स्कीम SCHEME स्कीम म्हणजे योजना. अपोज OPPOSE अपोज म्हणजे विरोध करणे. रिसिंड RESCIND रिसिंड म्हणजे रद्द करणे किंवा मागे घेणे. स्ट्रेंथनिंग STRENGTHENING स्ट्रेंथनिंग म्हणजे मजबूत करणे. स्टेट कॅपॅसिटी STATE स्टेट CAPACITY कॅपॅसिटी. स्टेट कॅपॅसिटी म्हणजे सरकारी कार्यक्षमता. अवेअरनेस AWARENEWS अवेअरनेस म्हणजे जागरूकता. अल्टरनेटिव्ह ALTERNATIVE अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय किंवा दुसरा मार्ग. फीचर FEATURE फीचर म्हणजे अंगभूत गोष्ट किंवा घटक. अप्रोवर UPROAR अप्रोवर म्हणजे विरोध किंवा गोंधळ. फ्रॉड कम्युनिकेशन FRAUD फ्रॉड. COMMUNICATION कम्युनिकेशन. फ्रॉड कम्युनिकेशन म्हणजे फसवी संदेशवहन म्हणजे फसव्या मार्गाने केलेली संदेशवहन. ब्लॉक्ड BLOCKED ब्लॉक्ड म्हणजे बंद किंवा रोखलेले. ट्रेस्ड TRACED ट्रेस्ड म्हणजे शोधून काढलेले. क्रॉस्ड CROSSED क्रॉस्ड म्हणजे ओलांडले. ड्रिव्हन DRIVEN ड्रिव्हन म्हणजे प्रेरित किंवा चालवलेले. बेनिफिटेड BENEFITED बेनिफिटेड म्हणजे फायदा झालेला. जनरस GENEROUS जनरस म्हणजे उदार किंवा मोठ्या प्रमाणात देणारा. PLI स्कीम म्हणजे उत्पादनाशी जोडलेली प्रोत्साहन योजना. ही एक सरकारची उत्पादनाला प्रोत्साहन देणारी योजना आहे. PLI चा फुल फॉर्म प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह असा होतो. रॅम थ्रू RAM रॅम THROUGH थ्रू रॅम थ्रू म्हणजे जबरदस्तीने लादणे. ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे उद्योगांसाठी सुलभ वातावरण. डायरेक्शन्स DIRECTIONS डायरेक्शन्स म्हणजे आदेश किंवा सूचना. पब्लिक अवेअरनेस PUBLIC पब्लिक AWARENEWS अवेअरनेस पब्लिक अवेअरनेस म्हणजे जनजागृती. सायबर क्राईम CYBER सायबर CRIME क्राईम सायबर क्राईम म्हणजे ऑनलाईन गुन्हे किंवा डिजिटल फसवणूक. अव्हेलेबल AVAILABLE अव्हेलेबल म्हणजे उपलब्ध किंवा सहज मिळणारे. बेटर अल्टरनेटिव्ह BETTER बेटर ALTERNATIVE अल्टरनेटिव्ह बेटर अल्टरनेटिव्ह म्हणजे अधिक चांगला पर्याय किंवा चांगला दुसरा मार्ग. धन्यवाद.